महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच मतदारसंघाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे बारामती. पण यावेळी चर्चा पवार विरुद्ध पवार अशी नाही, तर चर्चा आहे काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेची. बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आता काँग्रेस थेट पवारांच्या घरात शिरतंय की काय? महाविकास आघाडीत नक्की काय शिजतंय? शरद पवारांची यावर काय भूमिका आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. आपण बोलत आहोत बारामती विधानसभा मतदारसंघाबाबत. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक दशकांपासून इथे पवारांच्या शब्दाबाहेर पानही हलत नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदललं. आता विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असताना काँग्रेसने इथे आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून बारामतीमध्ये काँग्रेसला जागा सोडा अशी मागणी महाविकास आघाडीत केली जाते. तसा जोरी आता लावला जातोय. यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा होणं तर साहजिकच आहे. काँग्रेस आक्रमक होण्यामागे 3 प्रमुख कारणं आहेत. लोकसभेचा निकाल. लोकसभेत काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या, ज्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अस्तित्वाची लढाई. बारामतीत काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे, जो वर्षानुवर्ष राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिला. आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसला इथे सक्रिय होणं गरजेचं वाटतंय. जागा वाटपाचा इथे दबाव टाकला जातोय. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी बारामती सारख्या जागांवर दावा करणं ही एक बार्गेनिंग स्ट्रॅटेजी असू शकते. जेव्हा आपण म्हणतो की काँग्रेस पवारांच्या घरात शिरतोय, तेव्हा त्याचा अर्थ केवळ भौगोलिक नाही, तर राजकीय देखील निघू शकतो. बारामती ही पवारांची राजकीय ओळख आहे. शरद पवारांनी नेहमीच महाविकास आघाडीची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेसने इथे उमेदवार दिला किंवा आक्रमक प्रचार केला तर पवारांना मात्र आपल्याच बालेकिल्ल्यात मित्र पक्षाशी 2 हात करावे लागतील. सध्या तरी शरद पवार या विषयावर शांत आहेत, पण पडद्यामागे हालचाली मात्र वेगाने सुरू झाल्या आहेत. या वादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीच्या एकजुटीवर होऊ शकतो. जर काँग्रेस मागे हटली नाही तर महायुतीला म्हणजेच भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाला याचा मोठा फायदा होईल. कारण मतविभाजन हे महायुतीसाठी विजयाची गुरुकिल्ली ठरू शकतं. उद्धव ठाकरेंची शिवसेना या वादात कोणाची बाजू घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे. बारामतीचा हा कलह महाविकास आघाडीत बिघाडी तर करणार नाही ना, अशी भीती राजकीय विश्लेषक मात्र व्यक्त करू लागले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेस खरंच निवडणूक लढवणार की हा केवळ शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, हे देखील आता येणारा काळ म्हणजे लवकरच समजेल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, बारामती आता केवळ एका कुटुंबाची राहिलेली नाही, तर ती सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची जागा बनली आहे. जर इथे तिरंगी लढत झाली तर ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रंजक निवडणूक ठरेल. कारण बारामती पोटनिवडणूक म्हणजे केवळ एका जागेची निवडणूक नाही, ही निवडणूक म्हणजे पवार घराण्याचा महाराष्ट्रातील प्रभाव किती शिल्लक आहे ही तपासण्याची वेळ आहे. दुसरे कारण, काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात किती ताकदीनं उभी राहू शकते याची देखील ही परीक्षा आहे. काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या जानकरांसारख्या नेत्यांचा धनगर मतदारांवर खरोखर किती प्रभाव आहे याची देखील ही परीक्षा होऊ शकते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसने बारामती निवडणूक लढवावी का? यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होईल की काँग्रेसला नवीन ताकद मिळेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत राहा त्र्यंबक कापडे डिजिटल. धन्यवाद.